मी स्नेहल आणि आपण पाहतात SP9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी। सोलापूर जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या बोरामनी ट्रिपल मर्डर प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे। एका रात्री एकाच कुटुंबातील 3 जणांची निर्गुण हत्या झाली। आई, मुलगा आणि मुलगी आणि या तिहेरी हत्याकांडामागे होता त्यांचाच जवळचा नातेवाईक। मात्र आता पोस्टमार्टम रिपोर्ट मधून हत्येची जी माहिती समोर आली आहे ती ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल। शिवराजवर तब्बल 49 वार, त्याच्या आईवर 16 वार तर बहिणींवरही 6 वेळा तलवारीने वार करण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे। नेमकं त्या रात्री काय घडलं, शिवराजने आपल्या आईला आणि बहिणीला वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले आणि अवघ्या 2.5 एकर जमिनीच्या वादातून एवढं भयानक हत्याकांड का घडलं, पाहूया आजच्या या स्पेशल पोलीस क्राईम डायरी रिपोर्ट मध्ये। वेळ होती शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतरची। स्थळ होतं सोलापूर मधील बोरामनी परिसर। बोरामनीच्या पुढे हैदराबाद रोड लगत नंदिनी हॉटेलच्या मागच्या बाजूला 3 बंगले होते। तीनही घरांना एकच छत। पौर्णिमेच्या चांदण्यात परिसर शांत होता। एका घराच्या गच्चीवर 40 वर्षाची महिला झोपली होती। तिच्या शेजारी 16 वर्षाचा मुलगा शिवराज झोपला होता, तर गच्चीवरील स्टडी रूम मध्ये त्याची 18 वर्षाची बहीण प्रिया झोपली होती। सगळे गाढ झोपेत होते आणि त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात मृत्यू बनून आला त्यांचा काका। हातात लोखंडी तलवार आणि मनात होता संशय। रात्रीच्या शांततेचा अचानक रक्तरंजित अंत झाला। आरोपी काका गच्चीवर आला आणि झोपलेल्या भाऊजाईवर तलवारीने हल्ला केला। एकामागून एक वार। आईला तब्बल 16 वार हल्ल्याचा पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आला आहे। आईवर हल्ला होत असल्याचं लक्षात येताच शिवराज झोपेतून जागा झाला। समोरचं दृश्य पाहून तो हादरला, पण स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी त्याने आईला वाचवण्याचा प्रयत्न केला। याच प्रयत्नात शिवराजवरही हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। आईला संपवल्यानंतर आरोपीची नजर वळली ती स्टडी रूम कडे। तिथे झोपलेली होती 18 वर्षाची प्रिया। शिवराजने रक्तबंबाळ अवस्थेतही काकाला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने शिवराजला स्टडी रूमच्या भिंतीवर 2दा आदळल्याची माहिती समोर आली आहे। बहिणीला वाचवण्याचा शिवराजचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला। आई आणि बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर शिवराज स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गच्चीवरून खालील खोलीकडे धावला, पण आरोपीने त्याचा पाठलाग सोडला नाही आणि या हल्ल्यात शिवराजचा दुर्दैवी मृत्यू झाला। पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधील माहितीने या प्रकरणाची क्रूरता आणखी समोर आली आहे। एका 16 वर्षाच्या मुलावर इतक्या निर्घृणपणे हत्या का करण्यात आली या प्रश्नाने या संपूर्ण प्रकरणाला हादरवून सोडलं आहे। तिघांची हत्या केल्यानंतर आरोपी पुन्हा गच्चीवर आला। त्यानंतर तो स्वतःच्या घरात उतरला। रक्ताने माखलेली तलवार आणि मोबाईल तिथेच ठेवला आणि घराला कुलूप लावलं आणि नेहमीप्रमाणे घराबाहेर बूट ठेवून तो निघून गेला। जणू काही घडलंच नाही। पण काही वेळातच या रक्तरंजित हल्ल्याकांडाचा तपास सुरू झाला। या तिहेरी हत्याकांडामागे 2.5 एकर जमिनीचा वाद असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेने केवळ सोलापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। या प्रकरणात 30 साक्षीदारांची नावे निश्चित करण्यात आली आहे। मात्र या प्रकरणातील सर्वात अस्वस्थ करणारा भाग म्हणजे मृत्यूपूर्वीच शिवराज आपल्या आईला आणि बहिणीला वाचवण्यासाठी संघर्ष करत होता। एका 16 वर्षाचा मुलगा आणि 18 वर्षाची मुलगी एका रात्री तिघांचं आयुष्य संपलं। जमिनीचा वाद असो किंवा संपत्तीचा प्रश्न, कुठलाही वाद मानवी जीवापेक्षा मोठा असू शकत नाही। ही होती सोलापूर मधील बोरामनी ट्रिपल मर्डर प्रकरणाची धक्कादायक कहाणी। याबाबतची प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। अशा सविस्तर आणि विशेष क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी पाहत राहा SP9 मराठी। धन्यवाद।